बोलताना महत्त्वाची माहिती दिली। आम्ही फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये काल सोडलेले होते। त्या सर्व लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती आज शनिवार 11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ऑक्टोबरच्या 1500 रुपयांचं वितरण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणी आज डबल खुश होणार आहेत। ज्या लाडक्या बहिणी आपल्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केले आहेत आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी त्यांच्या बँकेत जमा झाले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती आज शनिवार 11 ऑक्टोबर रोजी जशा प्रकारे काल सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेत, तशाच प्रकारे त्याच बँकेच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये देखील बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। बघा, काल त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आलेत, 2 महिन्यांचे 3000 रुपये आलेत, परंतु अनेक बहिणींना फक्त सप्टेंबर महिन्याचेच 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती आले होते। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली। एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये होते आणि पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारले। तुम्ही तर बातम्यामध्ये सांगत होता की सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये बहिणींना दिवाळी निमित्त देतो, परंतु तुम्ही फक्त 1500 रुपये सप्टेंबरचे का सोडलेत? यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की आम्ही राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोडलेले आहेत। काही मोजक्याच लाडक्या बहिणींना 3000 रुपये काल आम्ही सोडलेत, परंतु आज शनिवार आहे, 11 ऑक्टोबर आहे आणि त्यांच्या हक्काचे ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये द्यायचे बाकी राहिले आहेत, त्यांना ऑक्टोबर महिन्याचे देखील 1500 रुपये या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यामध्ये आता आम्ही सोडणार आहोत। कधी सोडणार आहोत? आज शनिवार आहे, रात्री 8 ते रात्री 12 या 4 तासामध्ये आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रात्री तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये ऑक्टोबर महिन्याचे देखील 1500 रुपये या 10 जिल्ह्यामध्ये देणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलंय। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी प्रत्येकाला 3000 रुपये मिळालेत, परंतु तुम्हाला फक्त आता सप्टेंबरचे 1500 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला ऑक्टोबरचे 1500 रुपये घेण्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या आहेत की लाडकी बहीण योजनेतून अपात्र यादी लावली आहे, ई-केवायसी केली नाही तर पैसे मिळणार नाही, अशा प्रकारच्या अफवा पसरत होत्या। अशा खोट्या बातम्यावर कोणत्याही लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवू नये असं सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। आम्ही ई-केवायसी करा अगर न करा, आता तुम्हाला हप्ता हा 2 महिन्यांचा आम्ही या ठिकाणी देणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला आता डबल हप्ता मिळणार आहे। म्हणजे काल पहिला हप्ता त्या ठिकाणी सप्टेंबरचा मिळाला आहे, आज दुसरा हप्ता त्या ठिकाणी ऑक्टोबरचा आज तुम्हाला मिळणार आहे। बहिणींची आज खऱ्या अर्थाने दिवाळी गोड होणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत हे आपण लगेच या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, पोस्टात, बँक ऑफ इंडियामध्ये जशा प्रकारे काल तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर आले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये घेण्यासाठी तुम्ही आता सज्ज राहायचं आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय। आम्ही दिवाळीचा बोनस म्हणून लाडक्या बहिणींना जो शब्द 3000 रुपये देण्याचा बोलला होता तर तो आम्ही पूर्ण करत आहोत असं म्हणून त्यांनी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आता ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना देणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हे त्यांनी सांगितलं। तुम्ही आज शनिवार आहे, 11 ऑक्टोबर आहे, रात्री 8 ते रात्री 12 या ठिकाणी या वेळेत तुम्हाला अजून 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहे। लाडक्या बहिणी डबल आज खुश होणार आहेत। व्हिडिओच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा म्हणलेलं तुम्ही सुद्धा ऐकलंय। एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे म्हणाले की आम्ही 2 हप्ते देणार आहोत, आम्ही पैसे व्यवस्थित जात आहेत का हे आम्ही चेक करत आहोत असं एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा म्हणलंय, तुम्ही सुद्धा पाहिलंय। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वच महिलांना हे ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळणार नाहीत। काही ठराविकच महिलांना हे 1500 रुपये मिळणार आहेत। त्याचं कारण म्हणजे अनेक महिलांनी काही चुका केल्या आहेत, त्यामुळे सर्वच महिलांना हे ऑक्टोबरचे 1500 रुपये आज मिळणार नाहीत। मग नेमकं कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना हे ऑक्टोबरचे आज 1500 रुपये मिळणार आहेत? लक्षात ठेवा, आज वार आहे शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 12 या 4 तासामध्ये लाडक्या बहिणींनो तुम्ही आता सज्ज राहायचं आहे, म्हणजेच तुम्ही या ठिकाणी तयार राहायचं आहे। तुम्हाला 1500 रुपये ऑक्टोबरचे देखील जमा करण्यात येणार आहेत।
एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आम्ही दिलेला शब्द पाळतो, जे बोलतो तेच करून दाखवतो। जशा प्रकारे आम्ही 3000 रुपये देण्याचं दिवाळीला बोललोय, तशा प्रकारे जे बोललो तेच आम्ही करणार, असं म्हणून त्यांनी डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलंय आणि त्याने टायमिंग लावून ठेवलंय रात्री 8 ते रात्री 12। यामध्ये तुम्हाला टोटल 1500 रुपयांचा ऑक्टोबर महिन्याचा त्या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचं पाहायला मिळणार आहे। मग आता कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे, कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, याची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये बँकेत आले असतील तर तुम्ही ते काळजीपूर्वक या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, आम्ही जे बोलतो तेच आम्ही करतो, आम्ही जे बोलतो तो शब्द पाळतो, बोलतो तेच करतो, असं म्हणून त्यांनी आता 10 जिल्ह्यांची नावे कोणकोणती सांगितली आहेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। आज शनिवार आहे, 11 ऑक्टोबर आहे। काल 10 ऑक्टोबर रोजी आता प्रत्येक लाडक्या बहिणींना 1500 रुपये सप्टेंबरचे आले आहेत। लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आजचा दिवस हा एकदम गोड झाल्याचं पाहायला मिळणार आहे। आता बघा, काल अनेक लाडक्या बहिणींना 3000 रुपये देखील आल्याचं समजलंय, परंतु थोड्याच लाडक्या बहिणींना 3000 रुपये काल बँकेत आले आहेत। मग आता त्या ठिकाणी काल लाडक्या बहिणींनी गर्दी केली, पोस्टात सुद्धा काल 1500 रुपये काढण्यासाठी गर्दी केली होती। असंच त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की आम्ही बहिणींना डबल आज खुश करणार आहोत, असं म्हणून त्यांनी आता त्या जिल्ह्यांची नावे सांगितलेत, ज्या जिल्ह्यामध्ये आज शनिवारी 8 ते 11 बघा, आज शनिवारी आज रात्री 8 ते 11 तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। मग आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लिस्ट सांगण्यात आल्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 16 हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचे 1500 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत, परंतु हे पैसे सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत असं सांगितलंय। मग कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाहीत? बघा, महिलांनी काय झालंय, त्यांच्या घरातील त्यांचा पती जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी लाडकी बहीण आहोत असं म्हणून त्यांच्या महिलांच्या पतींनी सुद्धा खोटा अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी मागील वर्षी घेतल्याचं आता सरकारच्या निदर्शनास आढळलंय। म्हणजेच त्या महिलेचा पती आणि ती महिला असं दोघे जण घरातील हप्ता घेत असल्याचं अनेक त्या ठिकाणी महिला करत असल्याचं सरकारला या ठिकाणी आढळून आले, सापडले। त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता फक्त याच प्रकारच्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि फक्त याच 10 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। लाडक्या बहिणींना आज शनिवार आहे, बरोबर रात्री 8 ते 11। आता बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे हे सांगणार आहे। फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळालाय त्यांनाच ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे आज शनिवार आहे, 11 ऑक्टोबर आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळी डबल खुश होणार आहे तुम्ही नक्की बघायचं आहे। रात्री 8 ते बरोबर 12 असं पैशांचं वितरण होण्याचं टायमिंग या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे आता येणार आहेत। बघा, सप्टेंबरचे 1500 रुपये मिळाले असतील तर ऑक्टोबरचे 1500 तुमच्या जिल्ह्यामध्ये आता मिळणार का? बघा, त्या जिल्ह्यातील तालुके कोणकोणते आहेत 2 मिनिटे लक्ष देऊन तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा, पहिला जिल्हा या ठिकाणी सांगत आहे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील तालुक्यांची नावे खालीलप्रमाणे असतील। आता बघा, बीड जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे पैसे मिळालेत त्यापैकी आता या ठिकाणी या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत। बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, पटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासारा, त्या ठिकाणी वडवणी, परळी वैद्यनाथ या तालुक्यामध्ये जर तुम्ही राहत असाल बीड जिल्ह्यातील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता काल मिळालाय। आज तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सज्ज राहायचं आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यामध्ये आता या ठिकाणी लाभ भेटणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महिला तुम्ही असाल तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा, तालुक्यामध्ये कोणत्या भेटणार आहे? बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगावचा राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर आणि सिंदखेड राजा। तर या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल आता तुम्हाला सप्टेंबरचा तर मिळालाय, ऑक्टोबरचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती रात्री 8 ते रात्री 12 पैशांचं वितरण होणार आहे। बघा, तुमचे जिल्हे तालुके कोणते आहेत लक्षपूर्वक तुम्ही आता बघायचं आहे।
त्यानंतर आता पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय भंडारा। भंडारा जिल्ह्यामध्ये आता 7 तालुक्यामध्ये हे पैसे येणार आहेत। तर यामध्ये भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोला, पवनी आणि लाखांदूर हे आहेत। या 7 तालुक्यामध्ये भंडारा जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 16 हप्ता तुम्हाला ऑक्टोबरचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता 16 तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। तर बघा या ठिकाणी यवतमाळ आहे, वणी आहे, आता मोरेगाव, पांढरकवडा, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाटंजी, राळेगाव, बाबुळगाव, कळंब, द्वारवा, नेर, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, झरी, जामणी आणि आर्णी आता यवतमाळ जिल्ह्यातील हे तालुके आहेत। यांच्या बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला ऑक्टोबरचे 1500 रुपये देखील बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या। तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे, तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजून आता घ्यायचा आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे नक्की बघा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत। तर यामध्ये आता बघा त्या ठिकाणी मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या 9 तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी आता होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यामधील 15 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा या ठिकाणी करण्यात आहे। मग रायगड जिल्ह्यामधील कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे। आता लक्षपूर्वक बघा। आता बघा या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पनवेल, पेन, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, मानगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, मसाळा, महाड आणि पोलादपूर आता या सर्व तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातील बहिणींना या ठिकाणी हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये। लातूर जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर कोणत्या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता मिळणार आहे बघा। आज शनिवार आहे, रात्री 8 ते रात्री 12 हे तुम्ही आता तयार राहायचं आहे बघा। लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यातील महिलांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करणार असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत तुम्ही आता पाहू शकता। यामध्ये आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा तालुका, समुद्रपूर, सेलू आणि वर्धा या सर्वच्या सर्व आता त्या ठिकाणी तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता टोटल तुम्हाला 1500 रुपये आज येणार आहेत। काल 1500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत। आता बघा त्या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत बघा। या ठिकाणी सांगण्यात आले टोटल त्या ठिकाणी बघा तुम्हाला सांगतो मालेगाव, मंगरुळपीर, वाशिम, कारंजा, त्या ठिकाणी रिसोड, मानोरा त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये आता जर तुम्ही राहत असाल तर वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता तुम्हाला काल आता 1 हप्ता मिळाला आहे, आज डबल हप्ता तुमच्या खात्यावरती मिळणार आहे। तुम्ही आता डबल खुश होणार आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता काल मिळाला आहे, आज तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। आता बघा कोणकोणते जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा आहे का 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामधील 11 तालुक्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। यामध्ये बघा सातारा असेल, वाई असेल, खंडाळा असेल, कोरेगाव असेल, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर बघा एकूण 11 तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हे आता 1500 रुपये ऑक्टोबरचे जमा करण्यात या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग आणि वैभववाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता मिळाला आहे। 16वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी वितरित करण्यात आता येणार आहे। अजून कोणकोणते जिल्हे आहेत तुम्ही 2 मिनिटे लक्ष घालून आता या ठिकाणी आता बघायचं आहे।
आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सोलापूर जिल्हा सांगण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। यामध्ये करमळा, माडा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत बघा। हिंगोली, बसमत, कळमनुरी, औंढा, नागनाथ, सेनेगाव या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा हप्ता मिळालाय। 16 हप्ता बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।